जय शिवराय मित्रांनो खरीप पीक विमा 2025 ची राज्यामधील स्थिती अतिशय भयानक अशी झालेली आहे। प्रत्येक शेतकऱ्याच्या माध्यमातून प्रश्न केला जातोय की आमचं महसूल मंडळ वगळलं का, आमचा जिल्हा वगळला का। बऱ्याच साऱ्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून बातम्या यायला सुरू झालेल्या आहेत। अमुक अमुक जिल्हा वगळला, बरेच जण म्हणतात बीड, लातूर, धाराशिव वगळले का, बुलढाणा वगळला का, सोलापूर वगळला का, अमरावती वगळले का, नागपूर, वर्धा वगळला का, किंवा जालना, छत्रपती संभाजीनगर वगळला का। बऱ्याच ठिकाणी आंदोलनं केली जात आहेत, तीव्र आंदोलनं केली जात आहेत। काही ठिकाणी अन्नत्याग आंदोलन, काही ठिकाणी उपोषण, काही ठिकाणी निवेदनं दिली जात आहेत। ही सगळी प्रक्रिया पार पडते, परंतु पीक विम्याची जी काही प्रक्रिया आहे ती मात्र तिथंच तशीच थंड पडलेली आहे। मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर राज्यामध्ये साधारणपणे आता पहिल्या टप्प्यामध्ये 1219 कोटी रुपयापर्यंत कॅल्क्युलेशन झाल्याची माहिती देण्यात आलेली आहे वर्तमानपत्राच्या माध्यमातून। अद्याप कृषी विभागाच्या माध्यमातून त्याची क्लिअरली अशी अधिकृत माहिती देण्यात आलेली आहे। साधारणपणे 7,500च्या आसपास महसूल मंडळाचं कॅल्क्युलेशन झाल्याचं सांगितलं जाते आणि 5-5.5 महसूल मंडळ हे अद्यापही प्रतीक्षेत आहे, ज्याच्यामध्ये लातूर, धाराशिव आणि बीड हे तिन्ही जिल्हे पूर्णच्या पूर्ण बाकी आहेत। बुलढाण्यामध्ये काही ठिकाणी कॅल्क्युलेशन झाले, काही बाकी आहे। अमरावती, वर्धा, नागपूर काही ठिकाणी कॅल्क्युलेशन झाले, काही बाकी आहे। सोलापूरमध्ये तर बैठक झाली आणि त्याच्यामध्ये क्लिअरली ईल्डचा डाटा देण्यात आलेला की ईल्ड आपली कुठंतरी गेल्या 5 वर्षाच्या तुलनेमध्ये ॲव्हरेजमध्ये। आता अशा परिस्थितीमध्ये जालन्यामध्ये आपण पाहिले मोठ्या प्रमाणात आंदोलन चालू आहे। परभणीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। छत्रपती संभाजीनगर असेल, जळगाव असेल हीच परिस्थिती आहे। नाशिकमध्ये कॅल्क्युलेशन झालं थोडं। अहिल्यानगरमध्ये काही अमुक पर्टिक्युलर भागाचंच कॅल्क्युलेशन झालेलं आहे। आता याच्यामध्ये मग हे महसूल मंडळ वगळली का हा प्रश्न शेतकऱ्याच्या मनामध्ये साहजिकच निर्माण होतो, हा संशय बळावतो। कारण आता जानेवारी-फेब्रुवारीमध्ये पीक विमा वितरित व्हायचा होता, आज एप्रिल संपत आला तरी कॅल्क्युलेशनही पूर्ण नाही। आणि कॅल्क्युलेशन ज्यांचं झाले, आता नांदेडमध्ये कॅल्क्युलेशन झाले, आयसी लॉट क्रिएटेड झाले, परंतु वितरण नाही। या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या मनामध्ये हे निर्माण होणारे प्रश्न साहजिक आहेत। मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर पीक विमा कंपन्या तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय आक्षेप घेत जातात। जिल्हास्तरीय बऱ्याच जिल्ह्यात आक्षेप घेतले, जिल्हास्तरीयला डाटा दिला, ते ओके झाले, पुढे विभागीयला गेले, विभागीयवरून आता राज्यस्तरीयला गेले। राज्यस्तरीयला गेलेले जे काही आक्षेप आहेत ते आक्षेपाचं निवारण केल्यानंतर म्हणजे एकतर मंजूर किंवा नामंजूर एक विषय त्या ठिकाणी होऊ शकतो। नामंजूर झालं तर पीक विमा कंपनी मोकळी पुढे केंद्रीय तक्रार निवारण समितीकडे जायला, कोर्टात जायला, कारण ते थांबत नाहीत। मात्र शेतकरी कुठेतरी वाट पाहायची सोडून देऊ शकतो। आता या राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीकडे ज्या ज्या जिल्ह्यांचे विषय गेलेले त्याच्यात प्रामुख्याने आपण जर नाव घेतलं तर एक सेपरेट कंपनी आहे बीड, लातूर आणि धाराशिवसाठी, कारण त्या कंपनीच्या माध्यमातून अद्याप शेतकऱ्यांच्या पीक विम्याच्या कॅल्क्युलेशनच्या प्रक्रिया वगैरे सुरू केलेल्या नाहीत। मग या तिन्ही जिल्ह्याचा प्रश्न देखील राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीकडे आहे। राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष हे राज्याचे कृषी सचिव परिमल सिंग साहेब हे सध्या बंगालच्या निवडणुका पार पाडत आहेत। त्यांची डिप्लॉयमेंट जी आता या इलेक्शनसाठी झालेली आहे ती हावडा मध्य या ठिकाणी ते निवडणुकीचा कार्यक्रमाचं ते अधिकारी म्हणून काम पाहत आहेत। आता बंगालच्या निवडणुका पार पाडणं, त्याचं दुसऱ्या फेजचं मतदान होणं, त्याच्यानंतर त्यांच्या आणखीन तिथं काय काय प्रक्रिया पार पाडावं लागतात ते पाडणं आणि त्याच्यानंतर ते निवांत झाल्यानंतर राज्यामध्ये येणं आणि त्याच्यानंतर पीक विमा कंपन्याची या कृषी अधिकारी, जिल्हा अधिकारी यांच्या समवेत बैठक करणं आणि त्याच्यामधून हे आक्षेप दूर करणं। मग ते पीक विमा कंपनीच्या बाजूने होतील किंवा शेतकऱ्याच्या बाजूने होतील, ते आक्षेप क्लिअर झाल्यानंतर पुढे कॅल्क्युलेशनच्या वगैरे प्रक्रिया पार पाडल्या जाऊ शकतात। आता हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होऊ शकतं का, ते केलं गेलं का, किंवा ते केलं जाऊ शकत होतं का, या गोष्टी वेगळ्या आहेत। परंतु इलेक्शन ड्युटी महत्वाची आहे, ते इलेक्शनही पार पाडणं गरजेचं आहे आणि ते झाल्यानंतर मग इथला विषय पुन्हा मार्गी लागणार आहे। त्याच्यामुळे आता बंगालच्या निवडणुका होईपर्यंत आता शेतकऱ्यांना काय आहे ना, निवडणुका आल्या, आचारसंहिता आली, अनुदान वाटप बंद, सगळं बंद, या परिस्थितीच असते। आता राज्यात निवडणुका नाहीत त्याच्यामुळे पीक विम्याचा या वितरणाचा विषय मार्गी लागेल म्हणले, परंतु आता बंगाल निवडणुकीचं ग्रहण या पीक विम्याला लागलंय। आता असो, पीक विम्याच्या संदर्भात हा महत्वाचा विषय, निवडणुका पार पाडल्यावर तरी तात्काळ बैठक घेतली जावी आणि बैठक घेतल्यानंतर तो निकाल पुन्हा शेतकऱ्यांच्या बाजूने यावा आणि पीक विम्याचा विषय मार्गी लागावा, हीच आपण तोपर्यंत एक अपेक्षा करू शकतो किंवा प्रार्थना करू शकतो। आशा करूयात आता ही जी काही उर्वरित जी महसूल मंडळ आहेत ज्याच्यामध्ये आक्षेप घेण्यात आलेले आहेत, ही महसूल मंडळ मेन महसूल मंडळ आहेत, महत्वाची महसूल मंडळ आहेत की ज्याच्यामध्ये पीक विमा जास्त मिळू शकतो। म्हणजे राज्यामध्ये सध्यापर्यंत जे कॅल्क्युलेशन झालेलं आहे नांदेड वगळता, ते कॅल्क्युलेशन म्हणजे एकदम चिरमिरी कॅल्क्युलेशन झाले। कारण जिथं शेतकऱ्यांनी समजा 20 कोटीचा हप्ता जमा केला तिथं 2 कोटीचं पीक विमा वाटप केलं जातं, म्हणजे शेतकऱ्यांचे पैसे सुद्धा शेतकऱ्यांना परत येत नाही। परंतु आता ही जी काही नुकसानग्रस्त आणि मागे ठेवलेली महसूल मंडळ ही खूप मोठ्या प्रमाणात बाधित आहेत आणि याला पीक विमा खूप मोठ्या प्रमाणात मिळणं गरजेचं आहे। तर आशा करूयात हा विषय मार्गी लागावा, थोडा उशिरा का होईना पण लागावा, पण चांगला लागावा। आता आपण फक्त प्रतीक्षा करू शकतो बंगालच्या निवडणुका पूर्ण व्हायची आणि त्याच्यानंतर या लागणाऱ्या बैठकीची। धन्यवाद।